ओके, क्लासिफिकेशन्स ऑफ सॉलिड वेस्ट. तर बघा त्यामध्ये फर्स्ट पॉइंट ऑलरेडी आपण बघितला, डोमेस्टिक वेस्ट. कोण सांगेल का डोमेस्टिक वेस्ट मध्ये काय येऊ शकतं? व्हॉट आर द डोमेस्टिक वेस्ट? डोमेस्टिक वेस्ट. Am I audible to all? Yes, ma'am. ओके, तर डोमेस्टिक वेस्ट मध्ये काय येणार आहे? आपण डोमेस्टिक यूज साठी जे वॉटर यूज करणार आहोत, ओके, तर त्यामधून जे वेस्ट वॉटर जे बाहेर पडतं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द कन्सिडर्ड ऍज अ वेस्ट, बट दॅट इज द लिक्विड वेस्ट. ओके, ओला कचरा असेल किचन मधला, वाळलेला कचरा असेल, जे काही वेस्ट असणार आहे त्या ठिकाणी, किचन मधले जे वेस्ट असेल, आपल्या घरामधले जे वेस्ट असेल, दॅट ऑल आर कन्सिडर्ड ऍज अ डोमेस्टिक वेस्ट. फॅक्टरी वेस्ट म्हणजे काय? वेगवेगळ्या फॅक्टरीज असतील, तर त्यामध्ये काही इंडस्ट्री, त्या फॅक्टरीमधून जे बाहेर पडणारे जे वेस्ट असणार आहे, मग त्यामध्ये प्लास्टिकचे बॉटल्स असतील, प्लास्टिक वेस्ट असतील, प्लास्टिक बॅग्स असतील, दॅट ऑल कन्सिडर्ड ऍज अ फॅक्टरी वेस्ट. मग ऑइल फॅक्टरी असेल तर ऑइल थ्रू जे काही वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस होणार आहेत, त्यामधून ते केमिकल इंडस्ट्री थ्रू होणारं जे पाणी आहे, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द वेस्ट. ई वेस्ट म्हणजे काय? ई वेस्ट मध्ये आपण काय करतो, तर ई वेस्ट यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या काय करणार, जे कचरा आहे, तुम्ही बघू शकता एक पिक्चर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, तर याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, यूज मी अशा टाईपचं काय असणार आहे त्या ठिकाणी बसवलेलं असणार आहे प्रत्येक ठिकाणी हे इक्विपमेंट फॉर द कलेक्शन ऑफ द डिस्पोजल, फॉर द कलेक्शन ऑफ द सॉलिड वेस्ट. मग यामध्ये आपण जे काही रबिश असेल किंवा रियूज, जे आपल्याला रिफ्यूज आपल्याला करायचे, जे इक्विपमेंट, जे मटेरियल्स आपल्याला परत वापरायचे नाही, किंवा काही गार्बेजेस असतील, म्हणजे काय गार्बेज म्हणजे काय? कचरा. जंक म्हणजे काय? जी काही रद्दी असेल, अनवॉन्टेड मटेरियल्स, दॅट ऑल आर कन्सिडर्ड ऍज अ सॉलिड वेस्ट अँड दॅट विल बी कलेक्टेड. हे प्रत्येक ठिकाणी जर बसवलेलं असेल वेगवेगळ्या प्लेसला, तर त्या ठिकाणी जो काही कचरा आहे तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी मिळेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा कचरा कलेक्ट करायचा आहे फॉर द कलेक्शन प्रोसेसेस, दॅट विल बिकम अ हेल्पफुल फॉर अस. त्या ठिकाणी आपण कलेक्शन करत असताना या ठिकाणाहून डायरेक्ट विल डम्प दॅट whatever the waste, okay, and that will be collect and will transport at the disposal site. नेक्स्ट वन या ठिकाणी बघितलं होतं आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. या ठिकाणी वेगळ्या आपल्या पद्धतीने करायचे फॉर द कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, प्रोसेसिंग करायचे त्याच्यावरती, आणि डिस्पोज करायचं आहे. आणि हे डिस्पोज केल्यानंतर काय होणार आहे, ते आपल्या हेल्थ जे आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट त्या आपल्या सॉलिड वेस्टचा होणार नाहीये. ओके, अँड फॉर रिड्युसिंग सच इफेक्ट्स अँड द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स वी हॅव टू मॅनेज अँड वी हॅव टू डिस्पोज द सॉलिड वेस्ट फ्रॉम अवर अर्थ सर्फेस. नेक्स्ट वन आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ द सॉलिड वेस्ट. डोमेस्टिक आताच बघितलं, फॅक्टरी वेस्ट असतील, ई वेस्ट असतील. ओके, कन्स्ट्रक्शन वेस्ट म्हणजे काय? वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, रनिंग आहेत, आणि अशा वेळेला जर त्या ठिकाणी काही मटेरियलचं वेस्ट असेल, दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ऍज अ कन्स्ट्रक्शन वेस्ट. ऍग्रिकल्चर मध्ये वेगवेगळे क्रॉप्स आहेत, तर त्या क्रॉप मधून आपल्याला फक्त पीक मिळतं, उरलेले जे आहे ते आपण काही कडबा असेल समजा त्या ठिकाणी, किंवा गव्हाची अर्धी पेंडी असेल, तर ती आपण ऍज अ वेस्ट म्हणून वापरतो. काही वेळेला आपण जनावरांना पण ते घालतो, पण त्याच्यापासून पण काही थोड्या प्रमाणामध्ये पण आपल्याला काय मिळणार आहे? वेस्ट मिळणार आहे, दॅट इज द ऍग्रिकल्चरल वेस्ट. तर त्याला पण आपल्याला काय करायचंय? डिस्पोज करायचं आहे, त्याच्यापासून कंपोस्टिंग करायचं आहे. ओके, दॅट आर दी ऍग्रिकल्चरल वेस्ट. फूड प्रोसेसिंग वेस्ट. फूड प्रोसेसिंग म्हणजे काय? आपले जे फूड प्रोसेसिंग मध्ये पण काही वेस्ट असणार आहेत. ओके, आपण किचन मध्ये बघता फूड बनवतो आपण, तेव्हा असेल, किंवा फूड काही वेळेला काही फळं असतील तर त्याचे काही वेस्ट असेल. ओके, दॅट ऑल कन्सिडर्ड ऍज अ फूड प्रोसेसिंग वेस्ट. नेक्स्ट वन इज द बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल म्हणजे काय? वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत समजा, त्याच्यामधून वेगळ्या बॉटल्स आहेत, काही इंजेक्शन केलेले जे काही असले, इंजेक्शन केलेले जे काही बॉक्स आहेत ते असतील, किंवा त्या ठिकाणी वेगळे प्लास्टिक वेस्ट असतील, दॅट विल बी कन्सिडर्ड ऍज अ बायोमेडिकल वेस्ट. हे बायोमेडिकल जे काही बायोमेडिकल किंवा हॉस्पिटल मधून जे बाहेर पडणारे जे वेस्ट आहेत, दॅट ऑल आर कन्सिडर्ड ऍज अ
बायोमेडिकल वेस्ट. अँड आफ्टर दॅट देअर इज अ न्यूक्लिअर वेस्ट. आता न्यूक्लिअर वेस्ट म्हणजे काय, तर जेव्हा आपण जेव्हा न्यूक्लिअर वेस्ट हे काय असणार आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतो, तर या न्यूक्लिअर पॉवर प्लांट पासून आपण काय करत असतो, तर त्याच्यापासून एनर्जी आपण काय करत असतो, क्रिएट करत असतो. आणि या एनर्जी क्रिएट करून झाल्यानंतर जो काय त्या ठिकाणी काय असणार आहे, तर वेस्ट असणार आहे, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ न्यूक्लिअर वेस्ट. Okay, so we'll see what is the classification of waste in the detail. बघा तुम्ही पिक्चर मध्ये पण बघू शकता, यू कॅन सी these are the solid waste. हे काय आहेत, आपले पूर्ण सॉलिड वेस्ट आहेत. यामध्ये तुम्हाला दिसू शकेल बघा या ठिकाणी जे काय वेस्ट आहेत, यामध्ये वायर आहेत, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट पण काही दिसत आहेत तुम्हाला. ओके, सेकंड वन इज या ठिकाणी जो ओला कचरा आहे, वाळलेला कचरा आहे, दिस ऑल आर कन्सिडर्ड ॲज अ सॉलिड वेस्ट ओनली. ओके, नेक्स्ट बघू शकता तुम्ही, दॅट इज द सॉलिड वेस्ट. नेक्स्ट पॉइंट इज द डिफरंट टाइप्स ऑफ द वेस्ट. आता यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे वेस्ट कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचे. इंडस्ट्रियल वेस्ट. आता इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये इंडस्ट्री पासून जो बाहेर पडणारा जो कचरा आहे, दॅट इज द इंडस्ट्रियल वेस्ट. यामध्ये इंडस्ट्रियल वेस्ट तुम्हाला बघायला मिळतील, दॅट आर कन्सिडर्ड इंडस्ट्रियल वेस्ट इन द पिक्चर नंबर 1. यू कॅन सी देअर इज अ वेस्ट दॅट इज द इंडस्ट्रियल. त्यामध्ये मग प्लास्टिकच्या बॅग्स असतील, काही बॉटल्स असतील. ओके, डिपेंड्स अपॉन द इंडस्ट्री. त्यामधून जे बाहेर पडणारे वेस्ट आहेत, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ इंडस्ट्रियल वेस्ट. सेकंड, ऍग्रिकल्चरल वेस्ट. ऍग्रिकल्चरचं तुम्ही बघू शकता, एकदा पिकाचं काढणी झाली की या ठिकाणी पीक आहे ते आपल्याला जे काही क्रॉप असेल, प्रोडक्शन असेल, ते आपल्या जवळ असेल, उरलेलं जे रिमेनिंग आहे, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ ऍग्रिकल्चरल वेस्ट. आफ्टर दॅट देअर इज अ बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट मध्ये किंवा मेडिकल वेस्ट मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या बॉटल्स आहेत, प्लास्टिक बॅग्स आहेत, इंजेक्शन ज्या सुई वगैरे असतात, इंजेक्शन एकदा करून झाल्यानंतर जे फेकून दिलं जातं, दॅट ऑल मटेरियल विच आर फ्रॉम द हॉस्पिटॅलिटी, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ मेडिकल वेस्ट. नेक्स्ट जो पॉइंट आहे त्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स. या रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट आहेत या ठिकाणचे बघा, त्यासाठी जे रिक्वायरमेंट आहेत, त्या कन्स्ट्रक्शन त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही केलं जातं त्याच्यापासून जे बाहेर पडणारे जे काही वेस्टेज आहेत, दॅट आर दी रेडिओ ऍक्टिव्ह. आणि लास्ट हजार्डस वेस्ट. वेगवेगळ्या हजार्डस कंपनी आहेत, तर केमिकल कंपनी आहे त्याला आपण हजार्डस म्हणतो का, तर केमिकल मध्ये स्फोट होऊ शकतो त्या ठिकाणी वेगवेगळे केमिकल्स मिक्स झाले तर. ओके, फायरच्या ठिकाणी आहे तर अशा ठिकाणी पण त्याचं काय असणार आहे, हजार्डस वेस्ट असणार आहे. या ठिकाणी जर असे केमिकल्स जर असतील तर एक्सपोज होऊ शकतं जास्त. सो सच अ हजार्डस वेस्ट शुड बी अवे फ्रॉम द सेफ्टी. आपल्या ह्युमन जी टाउन सिटी आहे अशापासून जे काही लोकेशन्स आहेत, अशा लोकेशन पासून ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत हजार्डस वेस्टच्या, तर दॅट विल बी अवे फ्रॉम द इंडस्ट्रीज. आणि त्याच्यापासून जे पडणारे जे काय हजार्डस वेस्ट, ते पण त्याची पण विल्हेवाट लावणं इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड डेंजरस वर्क फॉर अस. कारण त्याचं विल्हेवाट लावणं किंवा डिस्पोज करणं, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड प्रायमरी टास्क. का, तर ते विल बी अफेक्ट to the environment and the human health very much, and so that we have to go for the disposal of such a hazardous waste. These all are the types of the waste. Industrial waste बघितला तुम्ही. Next one is agricultural waste. आहे बायोमेडिकल वेस्ट अँड द हजार्डस वेस्ट. रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट तुम्हाला काही विचारणार नाहीयेत, ओनली यू शुड नो दीज आर दी टाइप्स ऑफ द वेस्ट. कुठले कुठले, ऍग्रिकल्चरल असतील, मेडिकल वेस्ट असतील, हजार्डस वेस्ट असतील, अँड द इंडस्ट्रियल वेस्ट. दॅट ऑल आर द व्हेरियस टाइप्स ऑफ द वेस्टेजेस. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? समजते का सगळ्यांना? रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट म्हणजे काय? रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स हे जे काही इंडस्ट्रीज आहे, या इंडस्ट्री मधून जे काही रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट आहेत, थांबा एक मिनिट. रेडिओ ऍक्टिव्ह तुम्हाला सिलेबसला नाहीये तरी पण एक मिनिट बघूया. रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट. रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट म्हणजे त्यामध्ये विच आर व्हेरी डेंजरस, त्यामध्ये डेंजरस पण आहेत, विच आर हजार्डस वेस्ट दॅट कंटेन्स द रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. त्यामध्ये जे काही रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहेत, म्हणजे त्यामध्ये बघा काही न्यूक्लिअर मेडिसिन असतील,
म्हणजे न्यूट्रॉन, प्रोटॉन यापासून काय होणार आहे, तर एका त्या ठिकाणी काही केमिकल रिॲक्शन जर झाल्या तर त्या केमिकल रिॲक्शन मध्ये काय होणार आहेत, एका रिॲक्शन पासून डबल टिपल अशा वेगवेगळ्या रिॲक्शन ज्या की हजार्डस आहेत फॉर द ह्युमन हेल्थ, त्या काय होत जातील, वाढत जातील. तर त्या ठिकाणी जे काही रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहेत विच आर प्रेझेंट, दॅट रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल शुड बी लेस. ओके, आणि हे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल पासून जे होणारं जे काही हजार्डस नेचर आहे, जे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल पासून जे होणारं काय असणार आहे, तर वेस्ट आहे, तर त्याला आपल्याला काय केलं पाहिजे, डिस्पोज केलं पाहिजे. नसेल तर ही जी न्यूक्लिअर पॉवर पॉइंट असेल किंवा न्यूक्लिअर पॉवर स्टेशन असेल त्याच्यापासून ज्या होणाऱ्या रिॲक्शन आहेत तर त्या स्फोटक ज्या आहेत तर ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे, जेणेकरून त्याच्यामधले जे काही केमिकल रिॲक्शन आहेत ते आपल्याला स्टॉप करता आल्या पाहिजे. दॅट इज द रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट. समजलं का रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट? येस मॅम. नेक्स्ट पॉइंट इज द क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट. यामध्ये आपण सगळ्या टाइपचे क्लासिफिकेशन बघितले टाइप्स ऑफ द वेस्ट मध्ये. ऍग्रिकल्चरल, मेडिकल वेस्ट, radioactive waste, hazardous waste and the industrial waste. That are the very important wastages for us. Next point is the, ह्या स्टडी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे अबाउट दिस, आणि आपल्याला परत हे काय करायचे, वी हॅव टू डिस्पोज दिस ऑल द टाइप्स ऑफ द वेस्टेजेस. का तर ह्युमन हेल्थ वरती त्याचा इफेक्ट होऊ नये, एन्व्हायरमेंट मध्ये त्याचे काही इफेक्ट होऊ नये. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू eliminate or we have to dispose such a types of the waste from the surface of the earth. नेक्स्ट वन इज द क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट. आता क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट ऑलरेडी आपण बघितले, त्यामध्ये सॉलिड वेस्ट असतील, ई वेस्ट असतील, लिक्विड वेस्ट म्हणजे काय, प्लास्टिक वेस्ट म्हणजे काय, मेटल वेस्ट म्हणजे काय, आणि न्यूक्लिअर वेस्ट म्हणजे काय, ते आपण काय करूयात वन बाय वन विल सी दिस. तर बघा, सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट म्हणजे काय, व्हेजिटेबल वेस्ट, किचन वेस्ट किंवा हाऊसहोल्ड जे काही वेस्ट असणार आहे, दॅट ऑल वेस्टेज आर कम अंडर द सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट म्हणजे कुठले आले, त्या ठिकाणी व्हेजिटेबल वेस्ट असतील, समजा काही त्या ठिकाणी किचन वेस्ट असतील, त्यामध्ये ओला कचरा असेल, वाळलेला कचरा असेल, ते काही होम मध्ये हाऊसहोल्ड ज्या काही नीड्स आहेत तर त्याच्यापासून जे होणाऱ्या ज्या काही वेस्टेजेस आहेत, दॅट ऑल आर कन्सिडर्ड ॲज अ सॉलिड वेस्ट. ई वेस्ट म्हणजे काय, ई वेस्ट यामध्ये काय बघा, डिस्कार्डेड ई वेस्ट, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट असू शकतात. ओके, दॅट आर दी कन्सिडर्ड ॲज अ कम्प्युटर असेल, टीव्ही असेल, म्युझिक असतील, काही मोबाईल्स असतील, काही वायरलेस कम्युनिकेशन वायरिंग सिस्टीम असेल, तर ते सगळे जे मटेरियल आहेत दॅट ऑल आर कन्सिडर्ड ॲज अ ई वेस्ट. ई इज नथिंग बट अ इलेक्ट्रॉनिक वेस्ट. ओके, ई म्हणजे या ठिकाणचं काय आहे तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आणि परत लिक्विड वेस्ट म्हणजे काय, वॉटर्स युज्ड फॉर डिफरंट इंडस्ट्रीज. त्यामध्ये मग इंडस्ट्री, वेगळ्या इंडस्ट्री आहेत, मग त्यामधून गटरीमधून येणारं पाणी असेल, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ लिक्विड वेस्ट. ओके, इंडस्ट्री आहेत, तर समजा इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री आहे, नंतर परत आपल्या घरात मधून जे काही डिस्पोज होतं, जे फ्लशिंग मधून किंवा परत तो आपल्या बाथिंग मधून किंवा आपण लॉन्ड्री कपडे धुतो याच्यापासून जे पाणी आपण डिस्पोज करतो, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ लिक्विड वेस्ट. ओके, आणि थर्मल पॉवर प्लांट, एखादा पॉवर प्लांट आहे, इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट केलेली आहे, त्याच्यानंतर जे रिमेनिंग वॉटर आहे दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ वन ऑफ द टाइप ऑफ द लिक्विड वेस्ट. ओके, डिस्टिलरीज, थर्मल पॉवर प्लांट असतील किंवा टनरीज असतील, त्या ठिकाणी म्हणजेच काय असणार आहेत की गटर सिस्टीम असेल, सॅनिटरी गटरिंग म्हणतो आपण त्याला, प्रोव्हाइड केलेले आहेत, तर दॅट वॉटर विल बी कलेक्टेड ॲट अ वन टाइम, एका ठिकाणी करतो आपण, त्याच्यानंतर परत वेगळ्या प्रोसेस ज्या की वेस्ट वॉटरवरच्या वेगळ्या प्रोसेस आपण त्या ठिकाणी करतो. का तर फॉर द ट्रीटमेंट प्लांट आपण त्या ठिकाणी करतो, कशासाठी, फॉर द अचिव्हिंग द प्युअर वॉटर फ्रॉम द वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटर वरती पण वेगळ्या ट्रीटमेंट करून आपल्याला पाणी कसं बनवायचंय, स्वच्छ चांगलं पाणी मिळवायचंय, जेणेकरून ते वॉटर आपण काय करू शकतो, आपल्या गार्डनिंग पर्पज साठी काय करू शकतो, यूज करू शकतो. नेक्स्ट वन, प्लास्टिक वेस्ट. यामध्ये प्लास्टिक बॉटल्स असतील, प्लास्टिक बकेट्स असतील, ओके, प्लास्टिक बॅग्स असतील, दॅट ऑल आर कन्सिडर्ड ॲज अ प्लास्टिक वेस्ट. मेटल वेस्ट म्हणजे काय, अनयुज, आता स्टीलच्या शीट असतील, समजा स्टीलचे काही मटेरियल्स आहेत, काही वायर्स आहेत त्या ठिकाणी स्टीलच्या, ओके, तर दॅट ऑल मटेरियल विल बी कन्सिडर्ड ॲज अ मेटल वेस्ट. यामध्ये मग अनयुज मेटल म्हणजे त्या ठिकाणी यूज करून झालेले आहेत, स्टीलचे बाय प्रोडक्ट्स असतील, ओके, स्टीलचे जे काही मटेरियल आहेत, दॅट ऑल मटेरियल विच आर नॉट इन यूज, त्याचा परत आपण यूज करणार नाहीये, सच अ मटेरियल विल बी कन्सिडर्ड ॲज अ मेटल वेस्ट. आणि लास्ट वन इज द न्यूक्लिअर वेस्ट म्हणजे काय, अनयुज्ड मटेरियल
मटेरियल्स फ्रॉम न्यूक्लिअर पॉवर प्लांट, जे आपण त्या ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर प्लांट वरती जे मटेरियल असेल, जे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर प्लांट वरती वापरून झालेले जे पाणी असेल, दॅट विल बी कन्सिडर्ड ऍज अ न्यूक्लिअर वेस्ट. ओके, समजलं का सगळ्यांना? All of you understand this? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, पुढे जाऊयात का? नेक्स्ट स्लाइडला बघूयात का? पुढची स्लाइड. ओके. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. विल सी द नेक्स्ट पॉइंट. आता यामध्ये आता हे वेगळे तुम्ही काय बघितले, वेस्टेज बघितले, मग त्यामध्ये आपण कुठले कुठले कन्स्ट्रक्शन वेस्ट बघितले, इलेक्ट्रॉनिक वेस्ट बघितले, आपण हायड्रो पॉवर प्लांटचे वेस्ट बघितले, मग त्यामध्ये ऍग्रिकल्चरल वेस्ट बघितले, इंडस्ट्रीयल वेस्ट बघितले. ओके, हे सगळ्या सगळ्या टाईपचे आपल्याला वेस्ट आता माहिती आहेत. पण या वेस्ट मधले जे काही वेस्ट आहेत जे डिग्रेडेबल, दॅट कॅन बी डिग्रेडेड, म्हणजे काय समजा, दॅट कॅन बी डिग्रेडेड. ओके, पेपर असेल, वूड असेल, फ्रुट्स असतील आणि अदर, हे काय डिग्रेडेड का म्हणलेलं आहे, तर ह्याच्यापासून आपल्याला कंपोस्टिंग करता येतो. म्हणजे काय करणार आहोत आपण, त्याला काय करणार आहोत, डिस्पोज होतात ते, त्याच्यावरती प्रोसेस केल्या जातात, त्याच्यापासून कंपोस्टिंग डायरेक्ट तयार होऊ शकतं. दॅट आर दी डिग्रेडेड, बायोडिग्रेडेबल असं आपण म्हणतो त्यांना. आणि जे नॉन डिग्रेडेबल आहेत म्हणजे ते काय, कॅनॉट बी डिग्रेडेड, म्हणजे काय, प्लास्टिक्स आहेत, बॉटल्स आहेत, ओल्ड मशीन्स आहेत, कॅन्स आहेत, कंटेनर्स आहेत किंवा अदर्स आहेत. तर हे सगळे काय असणार आहेत, आहे अशीच राहणार आहेत, प्लास्टिक आहेत, म्हणजे ते हजार्डस आहेत थोडक्यात फॉर अस. त्यामुळे मग बायोडिग्रेडेबल म्हणजे कसे, ते पेपर असतील, फ्रुट्स असतील, किंवा त्याचं कंपोस्टिंग होतं डायरेक्ट, ह्याला जर आपण काय केलं, डिस्पोज केलं तर, अँड विच आर नॉट हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट ऑल्सो. आणि का तर आपण इझिली याचं काय करू शकतो, आपण कंपोस्टिंग करू शकतो. दॅट आर दी बायोडिग्रेडेबल, वेस्ट. आणि नॉन डिग्रेडेबल म्हणजे कसं, नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे कुठले आले, तर त्यामध्ये पूर्ण प्लास्टिक बॉटल्स आल्या, ओल्ड मशिनरीज आल्या, नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या काय असणार आहेत, प्लास्टिकच्या बकेट्स असणार आहेत. दीज आर दिस कॅन नॉट बी डिग्रेडेड, दॅट इज द नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. ओके, क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. मग त्या डिग्रेडेड होऊ शकतात किंवा नॉन डिग्रेडेबल प्रॉपर्टीज. डिपेंड्स अपॉन द डिग्रेडेबल, इट इज नोन ॲज द बायोडिग्रेडेबल, अँड डिपेंड्स अपॉन द नॉन डिग्रेडेबल, इट इज नोन ॲज द नॉन डिग्रेडेबल प्रॉपर्टीज. दोन टाईपचे बघितले आपण. बायोडिग्रेडेबलचा कचरा बघितला आपण आता. आणखी यामध्ये सेकंड पॉइंट जो बघितला आपण तो त्या ठिकाणी आहे तो नॉन डिग्रेडेबल, जे की परत आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती वेगळ्या प्रोसेस, प्लास्टिक बॉटल्स असतील किंवा त्या ठिकाणी बकेट्स असतील, दॅट आर कन्सिडर्ड ॲज अ नॉन डिग्रेडेबल. आणि बायोडिग्रेडेबल म्हणजे कुठला कचरा असणार आहे, पेपर असतील, वूड्स असतील, फ्रुट्स असतील, काही ओला कचरा असेल, वाळलेला कचरा असेल, दॅट ऑल आर कन्सिडर्ड ॲज अ बायोडिग्रेडेबल. त्याचा आपल्याला डायरेक्टली आपण कंपोस्टिंग करू शकतो, प्रोसेस या ठिकाणी डायरेक्टली करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी बघायचे, सोर्सेस ऑफ वेस्ट. ओके, सोर्सेस ऑफ वेस्ट मध्ये हाऊस होल्ड, आपल्या जे काही घरच्या ज्या वेगळ्या काय असणार आहेत, ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, त्यामधून मिळणारा जो कचरा आहे, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ हाऊस होल्ड वेस्ट. नेक्स्ट वन कमर्शियल असेल, इंडस्ट्रीयल असेल. कमर्शियल काय असणार आहे त्या ठिकाणी, इंडस्ट्रीयल म्हणजे काय, वेगळ्या त्या ठिकाणी कंपनीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, तर त्याच्यापासून वेगळा काय होणार आहे, त्या ठिकाणी गॅसेस आहेत, ते काय होणार आहेत, एन्व्हायरमेंट मध्ये ऍड होणार आहेत. दॅट इज वन ऑफ द टाईप ऑफ द वेस्ट. याच्यामुळे काय होणार आहे, एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होणार आहे. मग त्यामध्ये कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल मध्ये प्लास्टिक बॅग असतील, बॉटल्स असतील, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बाय प्रोडक्ट ऑफ द फ्रॉम द इंडस्ट्री. इट डिपेंड्स अपॉन द इंडस्ट्री. नेक्स्ट वन इज अ ऍग्रिकल्चरल. तर ऍग्रिकल्चरल वेस्ट आपण बघितलं. ऍग्रिकल्चरल मध्ये जे काय आपलं पीकचं प्रोडक्शन आपण घेतलेलं आहे, आपल्याला एकदा पीक जे मिळालं की त्याच्यानंतर जे रिमेनिंग पार्ट असणार आहे, दॅट ऑल विल बी कन्सिडर्ड ॲज अ ऍग्रिकल्चरल वेस्ट. आता नेक्स्ट वन इज द फिशरीज. फिशरीज म्हणजे काय, तर त्या ठिकाणी वेगळे फिश, आता फिश म्हणजे मास्यांचा जास्त व्यवसाय चालतो, बरोबर आहे का. ज्या ठिकाणी समुद्र आहे, रिव्हर आहे, अशा ठिकाणी फिश मिळतात, बरोबर आहे. तर त्या पाण्यामधून जे फिश आहेत, तर फिश करणारी माणसं पण जास्त आहेत आता. ओके, तर त्या ठिकाणी फिश खात असताना पण जे काही त्या ठिकाणचे वेस्ट असणार आहेत, फिश मधून फिश कोण कोण खातात त्यांना माहिती असेल की त्या ठिकाणचे वेगळे वेस्ट काय आहेत. ओके, दॅट ऑल फिशरीज वेस्ट इज कन्सिडर्ड, फिश पासून जो वेस्ट असणार आहे, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ फिशरीज वेस्ट. ओके,
नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे आपला आता इंडियामध्ये आपल्या किती पर्सेंटेज मध्ये सॉलिड वेस्टचं प्रमाण आहे. व्हॉट इज द सॉलिड वेस्ट इन टू द इंडिया. आतापर्यंतचे पॉईंट समजले का सगळ्यांना? टाइप्स ऑफ वेस्ट, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द वेस्ट, नंतर वेस्ट नक्की काय काय असतात, नक्की वेस्ट म्हणजे काय, सॉलिड वेस्ट म्हणजे काय, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द वेस्ट, दॅट ऑल पार्ट्स विल बी क्लिअर हिअर. सगळ्यांना क्लिअर झालंय का? सो वी कॅन मूव्ह नेक्स्ट स्लाइड. Yes. ओके ओके. आता सॉलिड वेस्ट इन इंडिया. तर सॉलिड वेस्ट इन इंडिया म्हणजे आता सॉलिड वेस्ट आपल्या इंडियामध्ये किती आहे तर बघा 7.2 मिलियन टन्स ऑफ हजार्डस वेस्ट. काय असणार आहे बघा 7.2 इतका काय आहे तर हजार्डस इतका 7.2 मिलियन टन्स इतका हजार्डस वेस्ट आहे आपल्या इंडियामध्ये. त्यामधला 1 स्क्वेअर किलोमीटर ऑफ ऍडिशनल लँडफिल एरिया फॉर एव्हरी इयर. म्हणजे बघा प्रत्येक वर्षी किती स्क्वेअर किलोमीटर, 1 स्क्वेअर किलोमीटर एवढा काय लागणार आहे ऍडिशनल लँडफिल. म्हणजे हे जो वेस्ट आहे तो लँडफिल करण्यासाठी म्हणजे लँड मध्ये काय करायचं त्याला पूर्ण गाडायचं आहे. तर त्यासाठी जी रिक्वायर्ड जी एरिया आहे तो किती आहे 1 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया त्या ठिकाणी काय लागणार आहे ऍडिशनल लँडफिल साठी एव्हरी इयरला लागतो. ओके. नेक्स्ट वन काय आहे बघा 1600 करोड फॉर द ट्रीटमेंट अँड द डिस्पोजल ऑफ द वेस्टेज. म्हणजे किती रुपीज खर्च याच्यासाठी फॉर द डिस्पोजल अँड फॉर द ट्रीटमेंट ऑन द वेस्ट एवढा खर्च आपल्या इंडियामध्ये केला जातो. ते किती 1600 करोड इतका. नेक्स्ट वन इन ऍडिशन टू दिस industry discharge about 150 million tons of high volume low hazard waste every year and which is mostly dumped on open low lying land areas. किती बघा इंडस्ट्रियल वेस्ट आहे तर त्याच्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती किती आहे 150 मिलियन टन्स इतकी. 150 मिलियन टन्स ऑफ हाय व्हॉल्यूम लो हजार्ड वेस्ट एव्हरी इयर. लो हजार्ड वेस्ट आहे तर त्याच्यासाठी रिक्वायरमेंट किती आहे तर 150. त्याच्यासाठी किती होणार आहे तर रिक्वायरमेंट होती बघा डिस्चार्ज करण्यासाठी 150 मिलियन टन इतकी फॉर द हाय व्हॉल्यूम लो हजार्ड वेस्ट फॉर एव्हरी इयर आणि मोस्ट डम्प्ड ऑन ओपन लो लाईंग लँड. म्हणजे बघा पूर्ण ओपन वरती अर्थवरती जे काय स्प्रेड केलेलं पण काय असणार आहे त्या ठिकाणी कचरा असणार आहे. ओके. आणि इंडस्ट्रियलचा डिस्चार्ज पण किती होतो तर 150 मिलियन टन इतका. तुम्हाला हे माहिती पाहिजे सॉलिड वेस्ट इन इंडिया. तर त्यामध्ये 7.2 मिलियन टन इतका हजार्डस वेस्ट आहे. त्यासाठी रिक्वायरमेंट आपल्याला लँड फिलिंग करायचं तर रिक्वायर्ड एरिया किती आहे तर 1 स्क्वेअर किलोमीटर इतका लँड फिलिंगचा एरिया आपण एव्हरी इयरला वापरतो. आणि त्यासाठी त्याच्या काही ट्रीटमेंट आहेत डिस्पोजलचे प्रोसेस आहेत तर त्यासाठी आपण किती वापरतो तर 1600 करोड इतके रुपीज आपण दरवर्षी वापरतो. नेक्स्ट वन इज हजार्डस वेस्ट फ्रॉम द केमिकल्स. तर ते इंडस्ट्रियल डिस्चार्ज आहेत ते किती होणार तर 150 मिलियन टन्स इतकं हजार्डस वेस्ट आहे ते इंडस्ट्रीमधून बाहेर पडतं. ओके. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा जो कचरा आहे तो कशावरती असणार आहे ओपन लँड वरती टाकलेला असतो. सो दॅट इट विल बी हेल्थ which it will be affected on the human health and the environment. These are the terminologies about the solid waste in India. All of you understand this? Getting? Yes, ma'am. समजलं का सॉलिड वेस्ट इन इंडिया किती आहे 7.2 मिलियन. आकडा लक्षात ठेवायचा आहे. 7.2 मिलियन टन इतका हजार्डस वेस्ट आहे. ओके. त्याला लँडफिल करायचं आहे तर त्यासाठी रिक्वायरमेंट ऑफ एरिया किती आहे तर 1 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया आपण वापरतो. त्यासाठी जी काही ट्रीटमेंट प्रोसेस आहे डिस्पोजलचे युनिट आहे तर त्यासाठी रिक्वायरमेंट किती आहे आपण पैसे किती वापरतो खर्च करतो या ठिकाणी 1600 करोड इतका. ओके. आणि इन ऍडिशन टू जे काही डिस्चार्ज होतं कुठून इंडस्ट्रीमधून तो किती आहे तर 150 मिलियन टन इतका व्हॉल्यूमचा आपण लो हजार्ड वेस्ट एव्हरी इयर आपण काय करणार त्या ठिकाणी डिस्चार्ज करतो. कोण तर इंडस्ट्री पासून वेगळ्या इंडस्ट्री पासून एवढं डिस्चार्ज होतं. आणि लास्टला जास्तीत जास्त जे काही सॉलिड वेस्ट आहे ते कशावरती आहेत तर ओपन लँड वरती आहेत. ओके. Today we'll stop here. Remaining part we'll see in the next lecture.